एमपी अजब है, सबसे गजब है, एक नहीं दो. हॅलो एक्सप्लोरर्स, कशा सगळे मज्जा करताय ना? मज्जा करत राहा मित्रांनो, मज्जा करण्यातच खरी मजा आहे. तर अशीच मजा करायला आणि एका स्पिरिच्युअल जर्नीवर तुम्हाला मी यावेळेस घेऊन जाणार आहे. आणि फर्स्ट टाईम आपला ब्लॉग एक्सप्लोरेशन्स महाराष्ट्राबाहेरची जर्नी करणार आहे. तर आता मी निघालो आहे ऑफिसला आणि आज संध्याकाळी आपण ट्रेनने कुठे जाणार आहोत जस्ट इमॅजिन मित्रांनो. तर आपण चाललो आहे फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशला. तर आमची ट्रीप उज्जैन मध्य प्रदेशमध्ये असणार आहे. आणि सोबतच कोकण ब्लॉगमध्ये आपण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की आपले सगळे मित्रमंडळी आपल्यासोबत असणार आहेत. तर ओव्हरऑल ही जर्नी मस्त होणार आहे. एक्साइटमेंट असणारच आहे, सोबत फन मस्ती आणि सोबतच एक स्पिरिच्युअल जर्नी होणार आहे. आणि मजा येणार आहे मित्रांसोबत. नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला खूप मजा येत असते. आणि येस, आम्ही तर एक्सप्लोअर करतोच, पण आपल्या एक्सप्लोरर फॅमिलीला सुद्धा ते प्लेसेस आम्ही दाखवण्याचा एक प्रयत्न करत असतो. तर कुठेही जाऊ नका, भेटूया आपण संध्याकाळी. तोपर्यंत एन्जॉय करा, मज्जा करा, मस्ती करा. संध्याकाळी आपण ट्रेनने निघणार आहोत. फर्स्ट टाईम ब्लॉग एक्सप्लोरेशन्स ट्रेनने चालले आहे. अदरवाईज आपण इकडे महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, बट आता आपण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा एक्सप्लोर करतो आहे. सो दिस इज द फर्स्ट टाईम वी आर ट्रॅव्हलिंग टू अनदर स्टेट. सो तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. भेटूया आपण पुढे. महाराष्ट्र टर्मिनसला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 मिनट की अंबरनाथ जाने वाली ही लोकल थोड़ी ही समय में प्लॅटफॉर्म 23 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली आणि कुर्ला दादर भायखला या स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 23 मिनट की छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली तेज लोकल है. ये लोकल डोंबिवली आणि कुर्ला दादर भायखला प्लॅटफॉर्म क्रमांक 7 लोकल 8 वाजून 23 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली कुर्ला दादर भायखला ही जर्नी थोडी स्पिरिच्युअल असणार आहे, कारण आपण आता चाललेलो आहे द हार्ट ऑफ इंडिया, जे भारताचं हृदय अशा मध्य प्रदेशमध्ये. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 नॉईज आहे, त्यासाठी आम्ही सॉरी फॉर दॅट, त्याला काय करू शकत नाही. पण ओव्हरऑल आपण एक्सप्लोरर फॅमिलीला आपण काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट टाईम आपण महाराष्ट्राच्या बाहेर चाललो. ओव्हरऑल जर्नी मस्त असणार आहे. आणि जर मित्र केला असेल तर मग त्याला अजूनच भारी असणार. सो भेटूया आपण. आता आपली ट्रेन लवकरच येते आणि बघूया मग थोडीशी अरेंजमेंट आपली कशी असणार आहे बसण्याची, ते पण दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही प्रवासाला सुरुवात झालेली. थोडीशी तर लेट झाली, 8:45-9च्या अराउंड वगैरे ट्रेन आली. थोडंसं तिकडे पोचायला सुद्धा लेट होईल. आणि पुढचा प्लॅन कसा असणार आहे. हाय गाईज, तर आता आपण उज्जैन आणि ओंकारेश्वर 2 ज्योतिर्लिंग करणार आहोत. तर आता आपण सकाळी 5 वाजता आपण उतरणार आहोत. आता आपण पंजाब मेल एक्सप्रेस आपण पकडलेली आहे. सगळेजण आता सध्या आपण एकत्रच बसलो आहे. आता थोड्या वेळाने डिस्ट्रीब्यूट होऊ आपण सगळे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत. थँक्यू. आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहे आणि फायनली आपली जर्नी तर स्टार्ट झालेलीच आहे. पण मी आता येऊन सीटवर बसलो आहे. आता उद्या सकाळी
5 वाजता आपण खानवा स्टेशनला पोहोचणार आहोत. खानवा स्टेशन, तर खानवा स्टेशनबद्दल सांगायचं म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की आपले सुप्रसिद्ध सुपरस्टार सिंगर किशोर कुमार सर यांचं जन्मगाव आहे खानवा. ते सुद्धा एमपीचे आहे. तर त्या स्टेशनला आणि खूप मोठं जंक्शन आहे ते, म्हणजे एम पीमधलं मोठं जंक्शन एक आहे. तिथे आपण पोचणार आहोत आणि मग तिथून पुढे आपली जर्नी चालू होणार आहे. तिथून आयदर बाय बस बाय ट्रेन आपण जाणार. तर आता तुम्ही बघू शकता की स्लीपर क्लासने जेव्हा तुम्ही नाईटला ट्रॅव्हल करता तर तेव्हा कशा प्रकारचे नॉईज आपल्याला येतं, पण त्यात पण एक मजा असते. बघूया, अजून आमचं यायचं तिकीट मात्र कन्फर्म झालं नाही आहे. 3-4 तिकीट आमच्या अजून वेटिंगवर आहेत. बघूया कसं काय येताना आता मॅनेज करता येते. सी गाईज. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण आलेलो आहे खानवा जंक्शन. 4:45 झालेत. आपण भारताचे सुपरस्टार किशोर कुमार यांच्या गावी आहोत आणि एम पीमधलं एक मोठं जंक्शन आहे खानवा. आणि आपली कंपनी पण सगळी रेडी झालेली आहे. आता इथून पुढची जर्नी आपण बघूया कशी, बस जर्नी असेल की ट्रेन जर्नी, ते आता डिसाईड करायचं आहे. भेटूया. तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही हा ब्लॉग बघत राहा, खूप मजा येणार. हाँ बबुआ मिर्ची भजिया खा रहे हो? ये मिर्ची है बबुआ, मिर्ची भजिया है, लग रहा है, मिर्ची नहीं है, खंडवा है. कैसा दिया मिर्ची भजिया अंकल? मिर्ची वड़ा 20 रुपये का 3. तुम्हाला मराठी कसं येतं? मराठी कसं काय येतं? माणूस आपण स्टॉल दुकानाचं नाव आहे. अच्छा. एम पीला येऊन मराठी ऐकलं जरा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. खानवा स्टेशनला आपण आता कॉफी घेतलेली आहे गरम. थंडी जर आहे, खूप थंडी आहे. डबल जॅकेट घातलं तरी थंडी लागते, एवढी थंडी आहे. सो लेट्स हॅव अ कॉफी नाव आणि मग पुढची जर्नी चालू करूया. आपण खांडवावरून आता निघालो आहे ओंकारेश्वर मंदिराकडे आणि इथून पुढची आपली जर्नी या बसमधून चालू होणार. ये बसची जर्नी चालू होणार. एकदम ओके चाललाय प्रवास. कसा प्रवास चाललाय? एकदम मस्त चाललाय. संकेत बघा, संकेतला विचारा आमच्या. यातनादायक प्रवास आहे. यातना कोणी दिलेत ते सांगा जरा आम्हाला. एक्सप्लेन मध्ये करा थोडं. कोणी काही अंकितला हायलाइट करतो बाई. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आपला एम पीमधला पहिला दिवस चालू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता थंडीने आमची काय हालत झाली आहे. हा 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये ही हवालत आहे. मी विचार करतो की मायनसमध्ये लोकांचं काय होत असेल. आणि हॅट्सऑफ आहे आपल्या सैनिकांना जे सीमेवर खरंच मायनस टेम्परेचरमध्ये आपल्यासाठी उभे असतात. सो
मनापासून त्यांना हॅट्स ऑफ. आणि आता आपण फायनली खांडवावरून 70-75 किलोमीटरचा प्रवास करून आता पोचलेलो आहोत. थंडीतून गारट्यातून प्रवास करत फायनली ओंकारेश्वरला. इथून आता आम्ही चाललेलो आहे चालतच. आणि मजा येते. संकेत खूपच आम्हाला एंटरटेन करतोय, त्यामुळे अजून मजा येते. संकेतच एंटरटेन करतोय, बाकी कोण नाही. तर आता बघूया, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. खूप अजून मज्जा मस्ती बाकी आहे आपली. अजून एक दिवस आहे. हां, आणि अजून एक नेक्स्ट डे आपला बाकी आहे. बघूया ब्लॉग केवढा मोठा बनतोय, त्याच्यावर मग आपण पार्ट्समध्ये टाकायचं की कसं काय. पण सध्या तरी तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. पण ओंकारेश्वरच्या या स्ट्रीट्समधून चाललो आहे आणि थोडेसे लोकल वाईब्स तुम्हालाही दाखवावं म्हटलं. इकडचं राहणीमान, इकडची घरं कसे आहेत आणि आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला असं बरेचशा धर्मशाळा वगैरे स्टेसाठी मिळू शकतात. तर आम्ही पण तेच बघतोय. आणि थोडंसं बॉर्डर साईड खांडवा वगैरे इथे थोडंसं मराठीचा इन्फ्लुअन्स पण आहे. म्हणजे मग असे आम्हाला लोकल तिथे शॉप्समध्ये पण मराठी वगैरे बोलणारे लोक सापडले. तर आपण आता रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे ओंकारेश्वर मंदिराकडे. आणि इथे भूमिका मॅचिंग सेंटर, तिथे आपली राहायची व्यवस्था पण झाली. खूप छान व्यवस्था झाली आणि थोडी कॉस्ट फ्रेंडली पण आम्हाला पडली. आणि आम्ही 15 जण आहोत. 15 जणांसाठी बेस्ट सोय झाली. आम्ही फक्त फ्रेश झालो आहे. आता फ्रेश झालो आणि आता खाऊन दर्शनाकडे निघणार आहोत. सो हॅलो एक्सप्लोरर्स, कसे सगळे मज्जा करताय ना, मज्जा करतच राहा. तर आत्ता आपण आलो आहे ओंकारेश्वरला. सो एक्सप्लोरर्स, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपला हेतू एवढाच आहे की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या चॅनल थ्रू दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. सो आता आपण आलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की पहिलं तर ओंकारेश्वरला ओंकारेश्वर का म्हणतात, तर हे जे एक आयलंड आहे जे ओम शेपमध्ये आहे, तर त्यामुळे त्याला ओंकारेश्वर बोलतात. तर तुम्ही बघू शकता की असं पाण्याने वेढलेलं आहे. इथे अशा या बोट्स आहेत, तुम्ही त्या प्रदक्षिणा करून अगर यहाँ से सिर्फ वहाँ जाएगा ना तो ही 50 रुपये लग जाएगा. तर इथून बोटने तुम्हाला जर काय प्रदक्षिणा करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. ते पूर्ण असं ओम आयलंडवर ते आहे सगळं ओंकारेश्वर. तर ते असं के आकार में है पूरा परिक्रमा. तो परिक्रमा मारेंगे ना 7 किलोमीटर का, अच्छा. ओम के आकार में दिखेगा पूरा ये सर्कल. अच्छा. सो आता आपण चालू केलेला आहे.
तर आम्ही आता बोटिंगला सुरुवात केलेली आहे आणि आता बघू शकता पाण्याच्या एवढ्या जवळून मस्त एक्सपिरियन्स आहे. हम लोग आए ओमकारेश्वर, बहुत पावरफुल ऐसा अंदर से महसूस हो रहा है. अभी हम लोग आरती हो रही है अंदर, इसके लिए हम लोग रुके हुए हैं. 1 घंटा लगेगा और तो 1:20 को मंदिर खुलेगा. उसके बाद हम लोग सब लोग जाएंगे. सब लोग रुके हुए हैं. सबको कैसा लग रहा है, सबका एक्सपीरियंस जानते हैं. एक मस्त लग रहा है, पॉजिटिव एनर्जी आ रहा है सबको. कैसा लग रहा है? कैसा लग रहा है? एकदम बढ़िया. सब लोगों ने चीज़ मसाला डोसा नाश्ता किया हुआ है. पडत नाही का? आता आपल्यासोबत राहुल पहिल्यांदा आलाय. राहुलला कसं वाटतंय? चांगला वाटतंय. फोटो बिटो काढलाय सगळा आम्ही. हे नाही दाखव, हे दाखव, ग्रुपचे दाखव. ग्रुपचा फोटो काढलाय आपण. अमोद तुला हे काढायला काय सगळ्यांना फोटो बघून घ्या. आलाय ना बरोबर. न्यूजपेपर वरती टाकू. HD में भेजले डॉक्युमेंट में की आम्हाला आता लवकरच कधी आपण अलिबागला जातोय. तेव्हा लाकडं आणि आपलं काम चालू आहे त्यामुळे जेव्हा काय, ओली लाकडं आता सुकतील शेतीची कामं आहे तेव्हा तुम्हाला सगळं घेऊन जाऊ आपण. जेव्हा ओली लाकडं वाळलेली लाकडं होती तेव्हा जाऊया. अमोदला बिचारायला कसं आहे, तो नेहमीच बोलवत असतो आम्हाला. यावेळेस पण तो नक्की बोलवणार आहे आपल्याला सगळ्यांना. पुन्हा एकदा अलिबागची ट्रिप आपण त्यांना करू. जाऊन आणणार रे, साफ करायला पोर पाहिजे. आपली पोरं फ्रीमध्ये येतात. आम्हाला आवडते जनसेवा हीच ईश्वर सेवा असं आम्ही मानतो. त्यामुळे आम्ही जातो कधी कधी शेत साफ करायला. तो आता आपण बोटीतून चाललो आहे. आपला वरती जाऊन आलो आपण आणि आता पुढचा प्रवास हा बोटीतून चाललेला आहे आपला. बघू शकता. आता आपण इथलं लोकल मार्केट बघितलं आणि इकडे फोटोग्राफी आपली चालू झालेली आहे. नाही, फक्त कोण नाहीये, कोण नाही तेवढं सांग. सगळे आहेत ना. हा एक नाहीये. तुझा आहे, तुला नको. हा दुसरं कोण नाहीये. चौदा. चौदा सांगून दे. येत नाही. 13. काही 13 म्हणतो. टोटल ना दरवर्षी मुली काढतो. यशवंत दिसला यशवंत डिलीट, यशवंतचा पार्ट डिलीट कर. यशवंतला घेतलंच नाही त्याने. इथे एक लिंबू सरबतचा आपला ब्रेक झालेला आहे.
नॉर्मल लिंबू काय ना अजून 5 सांगितलं. आणि आपण आता इथून पुढे जाणार आहोत उज्जैनला. पहिल्यांदा जेवण करणार. खूप जास्त भूक लागली. हा खरंच खूप जास्त. सगळी पोरं भुकेलेली आहेत. हॉटेल शोधतोय. सो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण बघतोय गाडीचं काहीतरी व्यवस्था करतोय आणि तिने आपण उज्जैनला जाणार आहोत. ऊन वाढलंय, थोडंसं अजून गारवा आहे हवामानात, सो असं ऊन एवढं जाणवत नाही. आता वाजले 4 वाजलेत आणि आता आपण निघालो आहे उज्जैनसाठी. ते एक काहीतरी 170-180 अराऊंड किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे कंटिन्युअसली आपलं ट्रॅव्हल होतं आहे. बॉडीची स्ट्रेंथ समजून येते आमची किती आहे. सो भेटूया उज्जैनमध्ये किंवा आम्ही प्रवास करताना तुम्हाला अपडेट देतच राहू आमच्या पद्धतीने काय असेल ते. तुम्ही काळजी करू नका. कुठे जेवायचं, कुठं काय करायचं आम्ही सगळं आमच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत तुम्हाला डिटेलमध्ये. काळजी करू नका. आम्ही दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत राहा, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर जाईल सगळ्या गोष्टी तिथे येऊन हे करायला. बरोबर. सो तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. आवडला असेल तर नक्की लाईक करत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. कमेंट करायला विसरू नका. आवडला तरी कमेंट करा, नाही आवडला तरी पण चांगली कमेंट करा. आणि आमच्यात काय सुधारणा करायची असेल तर ते पण ते सांगा. पण सांगा. हां, निसर्गरम्य वातावरण आहे तसं. चारी बाजूने डोंगर वगैरे. आणि मेन म्हणजे आपण आता भारताच्या हृदयात आलेलो आहोत. हार्ट ऑफ इंडिया, MP. आणि आता आपण लॉंगेस्ट लिव्हिंग सिटीमधली एक म्हणजेच उज्जैन. आणि तिथे कालिदास वगैरे यांचा जन्म झाला अशा सिटीमध्ये जातो आहे आपण. सो ओव्हरऑल अजूनपर्यंत थोडीशी धावपळ झाली आहे, पण एक बेस्ट एक्सपिरियन्स होता. मीर, कसा एक्सपिरियन्स होता आपला जेवणाचा? इकडे फ्राईड राईस तो ॲक्च्युअली फ्राईड राईस होता. हां, टोमॅटो केचप टाकलं, ब्लेंड होता त्याचा. फ्राईड राईसमध्ये हा टोमॅटो केचप. टोमॅटो केचप ब्लेंड होता. अच्छा अच्छा. बट होता क्वालिटी फूड होता. काय आहे ना की आपण जिथे येतो हो तिथल्या गोष्टी खातो, हो लोकल तिथल्या. लोकल. हां, कारण हे असं चायनीज वगैरे ट्राय करायला गेलं तर एक्सपेरिमेंट केलं त्या फ्राईड राईसमध्ये. हां. ती लोकल त्यांनी त्यांची सो टेस्ट. हां, त्यांचा लोकल ब्लेंड त्याच्यामध्ये दिसणारच तुम्हाला. सो MP वाला चायनीज तुम्ही त्याला बोलू शकता. तर त्यापेक्षा तुम्ही लोकल फूड ट्राय करा. आणि लोकलमध्ये पण जर तुम्हाला नाही तिथलं नाही काय आवडत असेल तर इंडियन ट्राय करा. इंदोरला पण जाणारच आहोत ना. नाही, नाही का? आपण उज्जैनला जातोय. इंदोर लांब आहे ना. इंदोर आपण नेक्स्ट कधीतरी प्लॅन करू. तर ते त्यामध्ये तो तिकडे हा. काहीतरी खाऊगल्ली. पावगल्ली आणि मेन म्हणजे क्लीनेस्ट सिटी आहे हा. भारतातली, तिथे ते पण try बघता आली करायचं असते आपल्याला. तिथले पण क्युझिन ट्राय करायचं. सो ते एक लोकल स्ट्रीट फूड तुम्हाला दाखवता आलं असतं. लेट्स सी, आता आम्ही फ्रेश होतो आणि नंतर मग निघूया. हो, आता आपण जायला गाडी बुक केलेली आहे, तर तशी इको असणार आहे आपल्याला जायला. 1000 रुपये बाकी आहे. सो आता आपण उज्जैनकडे निघालो आहे. आता आपण 2 गाड्या बुक केल्या. एका गाडीतून ते लोक येत आहेत 5-7 जण, आणि एका गाडीतून आता आम्ही आहोत. आणि आपल्याला हे भाई भेटलेले आहेत इकडे उज्जैनमध्ये. एकदम ऍक्टिव्ह मोड ऑन कर.
कॅमेरा वगैरे सगळं आहे. सो आपली कंपनी इकडे आहे. आता आम्ही सगळे हा बोल चाललोय उज्जैनसाठी. वरून उज्जैनला. आम्ही मस्तपैकी 2 इको केल्यात. आमच्यासोबत आमचा ड्रायव्हर दादा पण आहे. तर आता आम्ही 4 तास आम्ही इथेच आहोत. झोप पण इथेच काढणार आहोत. नाश्ता पण इथेच करायचा आपला. कंटिन्यू आमच्या व्हिडिओ सोबत. येस. सो MP मध्ये तुम्हाला या अशा टाईपच्या ऑटो दिसतील काहीतरी. नाम क्या है वो? क्या? गोलू. अच्छा, और हमें गोलू जी मिले यहाँ पे. आपको अगर ओमकारेश्वर आ रहे हो और यहाँ से उज्जैन जाना हो तो गोलू जी का मैं कांटेक्ट नंबर आपको शेयर करता हूँ, तो आप डायरेक्टली उनको कॉल कर सकते हो. तो ये आप ओमकारेश्वर टू उज्जैन डेली जाते रहते हो, तो ये डेली का इनका ओमकारेश्वर टू उज्जैन रहता है. सो यू कैन डायरेक्टली कॉन्टैक्ट हिम. सो आता आपण एका डिस्ट्रिक्टमधून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये चाललो. सो एक खांडवा अलग डिस्ट्रिक्ट आता है ना, और ये उज्जैन अलग डिस्ट्रिक्ट आता है ना. सो एक डिस्ट्रिक्ट से दूसरी डिस्ट्रिक्ट में जा रहे हैं हम. सो रोडची कंडिशन सुद्धा इकडे पण सेम आपल्या महाराष्ट्रासारखीच आहे. थोडीशी बेटर आहे काही अंशी, पण ऑलमोस्ट सेमच आहे. अजून काय MP मध्ये आपला हा आजचा पहिला दिवस, ऑफिशियली पहिला दिवस. सो ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता. इकडची माणसंही खूप छान आहेत. म्हणजे ओव्हरऑल फिरतानाचा एक्सपिरियन्स जो होता तो खूप छान होता. आणि मित्रांसोबत असल्यानंतर तर एक वेगळीच मजा असते. अजून MP बद्दल अजून इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला सांगायचे झाले तर तुम्हाला माहिती आहे की MP हे आपल्या भारताचा हार्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण जिथे चाललो उज्जैन, तिथे कुंभमेळा फेमस आहे, तो दर 12 वर्षांनी भरत असतो. त्याच्यानंतर MP त्याच्या वाईल्ड लाईफसाठी खूप फेमस आहे. मोठा असा एक स्टेट आहे. आणि ओव्हरऑल उज्जैनबद्दल सांगायचं म्हणजे उज्जैनमध्ये राजा विक्रमादित्यच्या काळापासूनचा इतिहास आहे. म्हणजे तेव्हा राजा विक्रमादित्यच्या काळापासून म्हणजे की तेव्हा हे एक शैक्षणिक जसं आपलं पुणे विद्येचं माहेरघर आहे त्या टाईपमध्ये उज्जैन होतं. असा एक मोठा ऐतिहासिक वारसासुद्धा उज्जैनला आहे. आणि त्यासोबतच ओंकारेश्वर म्हणजे आपले जे ज्योतिर्लिंग आहेत ते सुद्धा ओंकारेश्वरमध्ये आहेत. पण बियॉन्ड दिस उज्जैन आणि उज्जैन आणि इंदोर अशा ज्या MP मधल्या सिटीज आहेत त्यांना खूप वर्ष आहे. आता इंदोरबद्दल सांगायचं तर इंदोर आपली क्लीनेस्ट सिटी आहे. बघू शकता रोडच्या कंडिशन्स थोड्याशा बेटर झाल्या तर अजून बेटर येईल. ही गेहूं है, ये गेहूं की गव्हाची शेती. सो MP में ये बहुत चीज़ है, लेकिन फार्मिंग में बहुत है. मतलब ओंकारेश्वर वरून उज्जैनला जाताना तुम्हाला असं ट्रॅफिक सुद्धा फेस करावं लागू शकतं. सो जर तुम्ही असं ट्रॅव्हल करणार असाल तर आधी या गोष्टी प्लॅनमध्ये इन्क्लुडेड ठेवा की तुम्ही 1-1.5 तास 2 तास ॲडव्हान्समध्ये प्लॅन करून बफर टाईम ठेवा, सो दॅट ट्रॅफिकमुळे तुमचा प्लॅन अफेक्ट नाही होणार. आता एक चहाचा कॉफी ब्रेक आणि चहाचा लावून आणि हालत तुफान हालत झालेली आहे. कारण आमचे
कॅमेऱ्यामध्ये ब्लॉग आहे माझा. मला miss केलं तुम्ही इकडे असं ऐकलं. कारण माझी साईड खूप आमची हालत खूपच बेकार झाली कारण आमचं गावावर एकदम हेवी गाव आहे. हेवी ड्रायव्हिंग केलेली आहे त्यांनी. लोक सुद्धा खूप जाम झालेले आहे ओव्हरऑल. पण एम पीचे रोड जसे इमॅजिन केलेले तसे चांगले नाही निघाले काय बोलणार रात्री 12 वाजेपर्यंत आणि थोडेसे ट्रॅफिक रूल्स पण हां. आणि जर कोणी उज्जैनला येणार असतील तर ट्रॅफिकचा इश्यू आहे मित्रांनो. ट्रॅफिक आता आपण उज्जैनमधल्या हॉटेल गणराज शरणम इथे आलो आहे. ती राहायची व्यवस्था झालेली आहे आपली. आता मी उज्जैनला पोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता ताज हॉटेल आहे आपल्या इथे MP मध्ये. मुंबई सोडून MP मध्ये पण ताज हॉटेल आहे. ते तुम्ही बघितलं ताज हॉटेलमध्ये जेवणाची फिलिंग घेणार आहोत आम्ही. सो आता ताजमध्ये जेवायला चाललो आहे आम्ही उज्जैनला. आहे ना दिसतोय ना ताज. बोलत दाबा. हा इथं दाखवते इथे गेले तिकडे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण उज्जैनला आलो आहोत जेवायला. तर आता ह्या वेळेला आपल्या ग्रुपमध्ये आपले नवीन मेंबर जे ॲड झाले त्यांचा आपण जरा बघू त्यांचे काय व्ह्यूज होते आपल्या सगळ्या बाकीच्या टीम मेंबरसोबत. काही सगळे आपल्यासोबत मॅच तर करून घेतलं आहे. तर बघूया आता आपला पहिला मित्र आहे जितेश. हां हाय फ्रेंड्स, एकदम फर्स्ट क्लास ग्रुप वाटला, एकदम मजा आली. संकेत त्याच्यात एक एंटरटेनमेंट म्हणून माणूस आहे. बरं, तुला आमच्या ग्रुपमधला सगळ्यात आवडला कोण? संकेत सोडून दुसरा? अहमद. कॅमेरा त्याच्याकडे जाऊ दे. बरं नाही तरी अजून तुला काय बोलायचंय? तुला राहुल दुबे बद्दल काय बोलायचंय? त्याच्याबद्दल काय बोलणार? नियोजन एकदम त्याचं एक नंबर होतं राहुल दुबेचं. एकदम पद्धतशीर. ओके. येणं जाणं. फक्त बसमध्ये जरा सिस्टम चुकली. बरं, तुला मीर बद्दल काय बोलायचंय? मीर बद्दल काय नाही. मीर एकदम गुणी मुलगा. मोबाईल मध्ये गुंतलेला होता. त्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं. ठीक आहे चालेल. तर आता आपला दुसरा मेंबर होता जयेश. हा जयेश. अरे लाईनशीर असं येणार आहे. मस्त वाटलं तुमचा ग्रुप. खूप मजा करतो. बरं जयेश, आता ऑन कॅमेरा मला एक सांगायचं आहे. ए अंकित, आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा एखादा काय कोणाचा बर्थडे असतो तेव्हा तो 1000 रुपये दे करतो. तसं जयेशचं काय आहे 1000 रुपयाचं? 2026 ला बोलू आपण. ए वैभव, तुला काय वाटतं? जयेशचे काय 1000 रुपये जमा? ग्रुपची एंट्री फीस पण लागेल ना. सभासद असतेच ना. ए बर्थडे कधी आहे? याचा हा 7 जुलै. जन्म अरे माझा नाही विचारलाय, साजीला आहे त्याचा. माझा सांगतोय. मला वेजूरला सोडला. बरं आता आपण मी त्या ग्रुप मध्ये स्क्रीनशॉट टाकेल पाठवले. बर आता आपण राहुल दुबेकडे आलेलो आहे. नियोजनाचा बादशाह म्हणजे राहुल दुबे. नहीं अभी ये सबके सामने. अरे उंगली क्या डाल रहे? हा ठीक आहे. आता आपण पुढे जातोय पवनकडे. पवन हा
पवन तुला कसं वाटलं आपला ग्रुप? खूप छान आहे. मी पहिल्यापासून सगळ्यांना ओळखते, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आली. एंटरटेनमेंट आहे सगळा, काही टेन्शन नाही, एकदम जॉली एंटरटेनमेंट आहे. प्रवास आता आपला खतरो के खिलाडी खिलाडीवाला प्रवास होता. बरं, मला असं विचारायचं आहे आपल्यामधून कोणाला परत त्या गाडीने येऊशी वाटतंय काय? राहुल दुबे. मला पण सगळ्यांना, सगळे खुश आहेत आजच्या ड्रायव्हिंगचे, सगळे खुश आहेत. आमचा प्रॉब्लेम असं झाला की आम्ही पंख्याला काय बोलूच नाही शकत भाई आता माहितीये का. सध्या सगळे पैसे त्याच्याकडेच जमा आहेत. ठीक आहे, झाला तर मेमरी भरली हा, त्यामुळे. बरोबर, माझ्याकडे मेमरीच भरली तुझी. अरे पण तू काही नवीन आहे. हात असं होते दे, ए. दे. लगेच इकडे तिकडे करशील भावा तू काहीतरी. संकेत कॉन्टॅक्ट नंबर संकेत आजचा चिपकवला आला कॉन्टॅक्ट. Insta ID. संकेत आजचा सगळ्यात तुला आवडणारा क्षण कुठला होता? मेन माणूस विसरलो इकडे. यशवंत शुभमचा मोबाईल आहे ना, मिस करणारच आहे. ए बाय ए यशवंत बॉटल काढ. ए तुझ्या टीम मधले जे तुझे 2 मित्र नाही आले तर त्यांच्याबद्दल तुला काय बोलायचं? नाही, ते नाही आले ते बरंच झालं. ते नाही आले ते बरंच झालं, कारण की ते कसे तो कोणामध्ये मिसळत नाही, ते त्यांच्या वेगळ्याच झोन मध्ये असतात. त्यामुळे ते असले काय नसले काय एवढा काय फरक तुला पडत तुला नाही. भीती नाही वाटत तू ऑन अरे कॅमेरा पास ऑन करतोय? कॅमेरा का जे समोर असे तरी बोलू तो. दो तो दे दो. हाँ ठीक है चले. आता आपण इथे मसाला दूध घेतलेला कुठं आहेस? मसाला दूध दे. कुठे आहे? कोण कोण? आहे. आपली पब्लिक कधी कधी प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो असतो फीलचा, मोमेंटचा आणि लोकांचा. ओंकारेश्वर मंदिरमध्ये घेतलेले ते शांत दर्शन आणि बाहेर पडल्यावर लगेचच स्ट्रीट फूडची चटकदार मजा. कधी लोकल ट्रेनमध्ये गर्दीत हरवलेले आपण, तर कधी बसच्या खिडकीतून दिसणारे सुंदर व्ह्यूज. पण खरं सांगायचं तर या सगळ्यापेक्षा खास होतं ते मित्रांसोबतचे ते वेडे मोमेंट्स, हास्य, मस्ती आणि फुल ऑन वाईब. हा फक्त एक पार्ट नाही, ही तर एका आठवणींची सुरुवात आहे. कारण पुढच्या पार्टमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत उज्जैनचे मॅजिकल वाईब्स, महाकालेश्वर मंदिरचं पॉवरफुल दर्शन आणि अजून क्रेझी फन मित्रांसोबत. तर तयार रहा पार्ट 2 साठी, कारण पुढे येणार आहे अजून हेवी वाईब. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर आणि फॉलो, कारण हा प्रवास अजून बाकी आहे.